मागील भागात आपण पाहिलं की 2024 मध्ये दुधाचे दर घसरले आणि सगळ्यांनाच धक्का बसला। पण या सगळ्यातून आपण काही शिकलो का? सत्य हेच आहे की अजूनही आपला दृष्टिकोन बदललेला नाही आणि आपण अजूनही दूध व्यवसायाकडे एक पारंपरिक व्यवसाय म्हणूनच बघतोय। 2024 मध्ये दर घसरले आणि सगळ्यात आधी आपण काय केलं तर जनावरांच्या आहारामधील आहारपूरक घटक म्हणजेच मिनरल प्रीमिक्सेस वापरणं बंद केलं आणि इथंच घोळ झाला। दूध कमी होणं, गायगाब न जाणं, भाकड काळ वाढणं, गोठ्यामध्ये रोगराई पसरणं, स्तनदाह, अशक्तपणा येणं आणि हे सगळं का झालं? कारण आपण खर्च वाचवायचा म्हणून जनावरांच्या आरोग्याचाच विचार नाही केला। म्हणूनच मित्रांनो, मिनरल प्रीमिक्सेस हा गायीच्या आरोग्याचा विमा असतो। थोडं खाद्य कमी केलं असतं, नुकसान परवडलं असतं, पण गाई म्हशीचं आरोग्य टिकलं असतं। मित्रांनो, हेच लक्षात ठेवा, आपल्या गायी आणि म्हशीला योग्य आहारपूरक घटक द्या आणि त्यांची काळजी घ्या। यंदा फक्त दुधाचा दर नाही तर दुधाचा दर्जा, गायीचं आरोग्य आणि व्यवस्थापन या सगळ्यावर लक्ष द्यायचे। पुढील भागात आपण याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे वेटरनरी हेल्थ केअरला फॉलो करायला विसरू नका।